आता बघूयात क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. ॲसिड आणि बेसेस वॉटरमध्ये किती एक्सटेंटपर्यंत डिझॉल्व्ह होतात याच्यावरती त्यांचं आपण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. पहिला जो प्रकार आहे तो आहे स्ट्रॉंग ॲसिड, देन वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. असे 4 वेगवेगळे प्रकार आपण ॲसिडचे आणि बेसेसचे बघणार आहे की जे कशावरती डिपेंड आहेत ते पाण्यामध्ये किती एक्सटेंटपर्यंत डिझॉल्व्ह होतात त्याच्यावरती. सो जो सगळ्यात पहिला टाईप आहे इट इज स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड कुणाला म्हणायचं तर जे ॲसिड्स वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतात आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यांच्यापासून जे मिळणारं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये फक्त H+ हे ओनली टाईपचे कॅटायन्स असतात. त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड्स की डिझॉल्व्ह कम्प्लिटली इन वॉटर अँड गिव्ह म्हणा किंवा फॉर्म म्हणा H+ ॲज द ओनली कॅटायन. कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतात. अदर इम्प्युरिटीज किंवा अदर अनडिझॉल्व्ड सबस्टन्सेस काहीही ज्यांच्यामध्ये नसतात त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग ॲसिड्स. फॉर एक्झाम्पल आपला HClच घेऊ. हा HCl जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो आपण, हेच तुम्ही असं देखील म्हणू शकता HCl ॲक्वियस. इट मीन्स त्याचं ॲक्वियस सोल्युशन. आयदर असं म्हणा किंवा ह्या पद्धतीनं म्हणा. सो HCl प्लस वॉटर जेव्हा आपण मिक्स करतो देन वी गेट H+ ॲज द ओनली कॅटायन आणि Cl- ॲज द ओनली ॲनायन. ओनली ॲनायन म्हणजे इथे फक्त HClच्या बाबतीत वेगवेगळ्या ॲसिड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनायन्स फॉर्म होणार, बट द कॅटायन विल बी ओनली H+. बाकीचे कुठलेही अनडिझॉल्व्ड सबस्टन्सेस यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात. हे झालं स्ट्रॉंग ॲसिडचं एक्झाम्पल. दुसरा जो येतो वीक ॲसिड. वीक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिडच्या अपोजिट, म्हणजेच वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H+ हे ॲनायन जो आहे कॅटायन जो आहे तो फॉर्म होणारच, पण अलॉंग विथ दॅट H+ आयन अदर अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स याच्यामध्ये म्हणजेच थोडक्यात कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही. खूप काही अवघड कन्सेप्ट जर वाटत असेल तर विच डू नॉट डिझॉल्व्ह कम्प्लिटली इन वॉटर, आणि काही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही याचा अर्थ काहीतरी अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स असतात. सो आता ह्याच्यावरून आपण वीक ॲसिडची डेफिनेशन कशी तयार करू शकतो बघा. परत मी सांगते, पाठांतर करू नका, समजून घेऊन लिहा. आता इथे काय लिहूयात आपण, डू नॉट डिझॉल्व्ह कम्प्लिटली इन वॉटर. कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही. मग काय होतं तर इट कंटेन्स H+ आयन तर आहेच. आता इथं पण H+ ओनली कॅटायन आहे आणि रिलेटेड ॲनायन म्हणजे दुसरा कुठलाही जो काही ॲनायन असेल तो याच्यामध्ये प्रेझेंट असतो. आता याच्यात पण H+ हा कॅटायन आहे, रिलेटेड ॲनायन पण आहे. रिलेटेड ॲनायन म्हणजे त्याच्यामध्ये असलेला दुसरा जो काही निगेटिव्हली चार्ज आयन आहे तो. H+ हा कंपल्सरी आहे. बाकीचा जो निगेटिव्हली चार्ज जो काही असेल, HCl असेल तर क्लोरीन हा निगेटिव्हली चार्ज असेल, H2SO4 असेल तर SO4 हा निगेटिव्हली चार्ज असेल, या पद्धतीनं. सो रिलेटेड ॲनायन झाले. अँड अजून काहीतरी असतं ह्याच्यात, हे तर कॉमन झाले, हे रिलेटेड ॲनायनपर्यंत दोन्हीमध्ये आहेत. मग ह्याच्यात अजून काही एक्स्ट्रा असतं तर आपण काय तिथं लिहिलं आहे की कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजेच काहीतरी अनडिसोसिएटेड पार्ट राहतो किंवा अनडिझॉल्व्ड पार्ट राहतो, तो इथं आहे. मग इथं आपण लिहूयात अँड अदर अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स ऑफ ॲसिड. ॲसिडचे अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, कम्प्लिटली जो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, त्याला म्हणायचं वीक ॲसिड.
आता याचं एक्झाम्पल आपला ॲसिटिक ॲसिड सांगू शकतो आपण. त्यानंतर याच्यात अजूनही आपल्याला कार्बोनिक ॲसिड सांगता येईल. मग जेव्हा हे ॲसिड्स वॉटरमध्ये आपण डिझॉल्व करायला जातो तेव्हा हे कम्प्लिटली डिझॉल्व होत नाहीत. आता एखादी रिॲक्शन मी लिहून दाखवते, तुम्हाला इथं रिॲक्शन टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही, बट तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला समजण्यासाठी आपण एक कार्बोनिक ॲसिडची रिॲक्शन घेऊयात. आता कार्बोनिक ॲसिड दॅट इज H2CO3, जेव्हा त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन बनवतो, दॅट इज H2CO3 ॲक्वियस म्हणजेच वॉटरमधलं सोल्युशन आहे हे, तर तेव्हा आपल्याला मिळतो H+ आणि HCO3-. आता हा HCO3 आहे, त्याचा परत तुम्ही ॲसिडमध्ये म्हणजे H आणि CO2मध्ये परत तुम्ही त्याचं डिझॉल्युशन करू शकता. सो हा H2CO3 म्हणजेच कार्बोनिक ॲसिड जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, H+ हा तर कंपल्सरी मिळतोच, बट अनडिसोसिएटेड पार्टिकल्स हे देखील याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या ॲसिड्सना वीक ॲसिड म्हणतात. कार्बोनिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड हे काही एक्झाम्पल झाले वीक ॲसिडचे. स्ट्रॉंग ॲसिड कळालं, वीक ॲसिड कळालं. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे स्ट्रॉंग बेसेस. आता परत मी सांगेन, पाठ न करता स्ट्रॉंग बेस कसा लक्षात ठेवणार, तर इथे H+ ॲज द ओनली कॅटायन आहे, त्याच्याऐवजी OH- ॲज द ओनली ॲनायन असं जेव्हा म्हणाल तर तेव्हा तुमची स्ट्रॉंग बेसची डेफिनिशन तयार झाली. म्हणजे बघा, फक्त ही एक डेफिनिशन तुम्ही लक्षात ठेवली, त्याच्यावरून ही बनवली, वीक स्ट्रॉंग बेसची पण बनवली आणि त्याच्यावरूनच वीक बेसची पण देखील डेफिनिशन आपल्याला बनवता येणार, फक्त एक डेफिनिशन आपल्याला कळल्यानंतर. सो आता इथे हिचाच आपण रेफरन्स घेऊयात आणि त्याच्यावरून स्ट्रॉंग बेसची डेफिनिशन बनवूयात की डिझॉल्व कम्प्लिटली in water and give OH- as the only anion. anion म्हणजेच निगेटिव्हली चार्ज रॅडिकल and associated किंवा रिलेटेड कॅटायन. म्हणजेच जेव्हा कुठलाही बेस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहोत तर तो जर कम्प्लिटली डिझॉल्व होत असेल आणि त्याच्यापासून फक्त OH- हे एक ॲनायन म्हणजेच निगेटिव्हली चार्ज आयन मिळत असेल आणि त्याच्याशी रिलेटेड दुसरा कुठला जो काही ॲसिडिक रॅडिकल असेल आपला, तर तो जर आपल्याला ज्या सोल्युशनमध्ये मिळत असेल त्याला म्हणायचं स्ट्रॉंग बेस. NaOH, KOH यासारखे बेसेस हे स्ट्रॉंग बेसेस आहेत. सो इथे एक्झाम्पल लिहूयात. आपला ओळखीचा NaOH जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करता, मग असे सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं लिहू शकता किंवा असं लिहू शकता, तर आपल्याला मिळतो Na+ हा कॅटायन आणि OH- हा ॲनायन. कंपल्सरी बेस जेव्हा वॉटरमध्ये आपण डिझॉल्व करतो तर OH- हा ॲनायन आपल्याला मिळतो. इन द सेम वे वीक बेसेसची डेफिनिशन कशी करणार, तर त्याच्यामध्ये OH- आलं, H+च्या जागी रिलेटेड कॅटायन आलं आणि अदर अनडिझॉल्व पार्टिकल्स ऑफ, इथं ॲसिड घेतलं होतं आपण, पार्टिकल्स ऑफ ॲसिड आणि इथे आपण घेऊयात अदर अनडिझॉल्व पार्टिकल्स ऑफ बेसेस. सो सेम वेनं वीक ॲसिडच्या डेफिनिशनमध्ये हा वर्ड बदलायचा आणि हा वर्ड बदलायचा आणि इथे तीनच वर्ड्स आपल्याला बदलायचे आहेत आणि त्याच्यावरून वीक बेसची डेफिनिशन आपण तयार करू शकतो. मी इथे परत आता रिपीट करत नाही. सो फक्त आपण इथे लिहूयात वीक बेस कुणाला म्हणणार, तर द बेसेस विच डू नॉट डिझॉल्व कम्प्लिटली इन वॉटर, इट कंटेन्स OH- H+च्या जागी इथं काय आलं, OH- अँड रिलेटेड कॅटायन. वेगळे वेगळे शब्द कुठले कुठले आले, रिलेटेड कॅटायन अँड द अदर अनडिझॉल्व पार्टिकल्स ऑफ बेसेस.
ह्या 3 वर्ड्सच्या ऐवजी हे 3 वर्ड्स आपण तिथे पुट केले आणि मग आपल्याला वीक बेसची डेफिनिशन ही तयार करता येईल. आपण ठीक आहे, चला तयारच करूयात. डू नॉट डिझॉल्व completely in water and gives OH minus ions. त्यानंतर रिलेटेड anion च्या ऐवजी कॅटायन and undissolved particles ऑफ बेस. ओके, म्हणजे हे देखील कम्प्लिटली डिझॉल्व होत नाहीत वॉटरमध्ये, काहीतरी अनडिझॉल्व्ड सबस्टन्सेस याच्यामध्ये देखील प्रेझेंट असतात. जे कम्प्लिटली डिझॉल्व होतात ते स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसेस, जे कम्प्लिटली डिझॉल्व होत नाहीत ते वीक ॲसिड वीक बेसेस. आता याचं एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं झालं वीक बेसचं, तर NH4OH दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, वीक बेस. याच्यामध्ये NH4+ आणि OH- हे 2 सबस्टन्सेस आपल्याला मिळतात. सो जे पाण्यामध्ये पूर्ण डिझॉल्व होत नाहीत. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एक लिस्ट दिली जाऊ शकते आणि त्या लिस्टमधले स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसेस, वीक ॲसिड वीक बेसेस ओळखा. सो ह्यांची जी काही नावं आहेत तुम्ही काय करायचं, आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही जी एक्झाम्पल्स दिलेली आहेत स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसेस वीक ॲसिड वीक बेसेसची, ती एकत्र लिहून काढा. स्ट्रॉंग ओळखा, वीक कुठला आहे तो ओळखा आणि ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आलं लक्षात? आता हे झाले वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसेस वीक बेसेस. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे अल्कली. अल्कली हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ॲक्च्युली सगळेच बेसेस हे वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होत नाहीत. काही सिलेक्टेड बेसेस हे वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होतात आणि जे बेसेस वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होतात त्यांना म्हणायचं अल्कली. अल्कलीज, these are the bases which completely dissolve in water. जे बेसेस वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होतात त्यांना म्हणायचं अल्कली. NaOH, KOH हे त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता. म्हणजे जे स्ट्रॉंग बेसेस आहेत थोडक्यात त्यांनाच आपण अल्कली असं देखील म्हणू शकतो. सो हे झाले ॲसिड्स आणि बेसेसचं क्लासिफिकेशन. तुम्हाला हे होपफुली आजचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित समजला असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट बघूया.